श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. श्रद्धा हा असा पक्षी आहे जो पहाटेच्या गर्द अंधारातही प्रकाशाची चाहूल लागून गाऊ लागतो. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे श्रद्धा हा असा पक्षी आहे, ही जी ओळ आहे ती विश्वासाचं आणि आशेचं प्रतीक आहे. आता आपण विचार करू, श्रद्धा हा पक्षी असेल? विचार करा. ज्याप्रमाणे पक्षी पहाट होण्यापूर्वीच अंधाराचा धिक्कार करून आनंदाने गात असतात. सकाळच्या वेळेला बघा, आपण झोपलेलो असतो, परंतु घरट्यातले पक्षी, त्यांची पिल्लं बघा, पहाटेच्या वेळी उत्तम प्रकारे आनंदित गातात की नाही. घरट्यातून बाहेर पडतात आणि संध्याकाळ होताच ती पुन्हा घरामध्ये रवाना होतात. आपला हा मनुष्य प्राणी, विचार करा, सगळं उलट आहे. संध्याकाळी पक्षी घरात असतात, बरोबर. संध्याकाळच्या टायमाला पक्षी घरट्यामध्ये जातात आणि हा मनुष्य देह तेव्हा घराबाहेर पडतो. रात्र पाहत नाही, वेळ कुठली चालली होय ते सुद्धा पाहत नाही. विचार कर. आणि सकाळच्या वेळेला जेव्हा पक्षी घराबाहेर पडतात तेव्हा हा अंथरुणावर पडलेला असतो. म्हणजे काय कळलं? समर्थ म्हणाले, श्रवण कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. शिकावं कोणाला लागतं? आपल्यासाठीच. कारण समर्थ म्हणाले, पशु पक्ष्यांना सांगावं लागत नाही. पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. समर्थ म्हणाले, अंधार जेव्हा बघा, प्रत्यक्षात पहाटेच्या वेळी अंधार कमी होऊ लागतो. पहाट झाली की संपूर्णपणे उजेड, आणि त्या उजेडात प्रत्यक्षात पक्षी आनंदाने गात असतात. तसंच संकटाच्या काळातही उद्याच्या प्रकाशावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणं, यालाच तर खरी श्रद्धा म्हणतात. आता संकट कोणावरती आलेलं नाहीये. आपल्याला वाटतं की नाही, फक्त माझ्यावरती संकट आले. नाही हो, सर्वांवरती संकट आहे. परंतु संकटाच्या काळातही प्रकाशावर विश्वास ठेवून प्रयत्न करणं. आपण विचार करतो ना, पक्ष्यांचं घरटं असतं बघा, पावसाच्या वेळेला ते जमिनीवर पडतं. ते पक्षी कधी रडत बसलेलं पाहिलेत का तुम्ही? नाही हो. पुन्हा ते प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे की वाऱ्याने पडलं असेल, बरोबर की नाही. भर पावसामध्ये त्यांचं ते घरटं पडलेलं पाहून पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी आलेलं पाहिलं नाही. परंतु मनुष्यावरती एकदा संकट ओढवलं ना, अहो 2-2, 3-3 दिवस जेवत नाही, एका कोपऱ्यात जाऊन शांत राहतो. अहो ते संकट आले, संकटाला सामोरं जाणं गरजेचं आहे. हातावर हात ठेवून जर एका कोपऱ्यात जाऊन बसलो, ते संकट दूर होणार आहे का? नाही. म्हणून समर्थ म्हणाले, यालाच तर खरी श्रद्धा म्हणतात. श्रद्धा हा पक्षी नाहीये, तर श्रद्धा म्हणजे विश्वासाचं आणि आशेचं प्रतीक. कसा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही पाहत आहात त्याप्रमाणे तुम्हाला सर्व काही दिसणार आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. जर आपली
श्रद्धा आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल ना, तर जगातील संकट, बघा, येणारे जी संकटे ही आहेत ना, ती सुद्धा संधी वाटू लागते. परंतु तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे, तो सकारात्मक असणं गरजेचं आहे. आपण वाचतो, ऐकलंय, कर्मण्यवाधिकारस्ते म्हणजेच काय? नुसतं बोललो आपण, परंतु फळाची अपेक्षा न करता केवळ श्रद्धेने आणि विश्वासानं, बघा, कार्य चालू ठेवलं पाहिजे. आपण जसे कर्म करू त्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. परंतु जर आपण फळाची अपेक्षा करत बसलो आणि कर्म जर केले नाही, मग उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये सकारात्मकता असणं फार गरजेचं आहे. कारण कठीण प्रसंगात सकारात्मकता मनोधैर्य टिकून ठेवत असते. ज्याप्रमाणे जे अजून घडलेलं नाहीये त्यावर विश्वास ठेवून वाटचाल करण्याची प्रेरणा देत असते. आपल्याला माहीत असतं की अजून घडलेलं नाहीये आणि आपण सोडून देतो, परंतु विश्वास ठेवून वाटचाल करत राहा. बरोबर की नाही? कारण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे श्रद्धा. अंधार म्हणजे काय? तर अज्ञान. अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. अंधार आणि प्रकाश. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातला अंधार कसा बाहेर पडेल. एकदा एका गावात, बघा, एक सुंदर छोटंसं गाव होतं. त्या गावात एक शेतकरी राहत होता. एका शेतकऱ्याने कोरड्या दुष्काळामध्ये, बघा, ढगांचा गडगडाट नसतानाही शेतात पेरणी केली. त्याला पाहून लोक हसली. गावातली लोक विचार करू लागली, अरे, कोरडा दुष्काळ आहे, ढगांचा गडगडाट पाहायला मिळत नाहीये आणि तू शेतामध्ये पेरणी करतोस. तुला माहित आहे का, पाऊस पडणारच नाहीये यावेळी, कारण सर्वकडे दुष्काळ आहे. ना विजा चमकत, ना ढगांचा गडगडाट, ना काळे ढग जमा झाले. पण तो म्हणाला, मी पेरणी तर केली आहे ना, म्हणजे पाऊस नक्की पडणार, ही माझी श्रद्धा आहे. आणि असं बोलल्यानंतर काही लोक चकित पडले की याने पेरणी केली, पाऊस पडणार असं बोलून सुद्धा गेला. पण खरंच यांच्या बोलण्याने पाऊस पडेल का? तो तर म्हणाला, ही माझी श्रद्धा आहे. पण काही दिवसांनी पाऊस पडला आणि संपूर्ण शेत भरलं. गावकरी चकित झाले आणि त्या व्यक्तीला शोधायला गेले. त्या व्यक्तीला शोधल्यानंतर, बघा, त्या घरामध्ये जी शेतकरी राहत होते त्यांना शोधलं आणि त्यांना विचारलं की इतका दुष्काळ पडलेला असताना सुद्धा ढगांचा गडगडाट ऐकायला सुद्धा येत नव्हता, विजांचा कडकडाट नव्हता, तरी सुद्धा तुम्ही पेरणी केली. तुम्ही विश्वास कोणावर ठेवला? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तेव्हा तो शेतकरी म्हणाला, श्रद्धा म्हणजे विश्वास. हा विश्वास मी माझ्या स्वतःवर ठेवला, जेणेकरून आपण जे कार्य करत असतो त्या कार्यातून कधीही फळाची अपेक्षा करायची नाही. आपण पेरणी केलेली आहे, आपण मेहनत केलेली आहे, कष्ट घेतलेले आहेत,
आणि शेवटी परमेश्वराचं स्मरण सुद्धा केलेलं आहे. जो प्रत्यक्ष बघा पाऊस पाडणार आहे, त्याच्या चरणाशी निवेदन ठेवून मी हे सर्व कार्य केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास होता, माझी श्रद्धा होती, कष्ट केले तर नक्की त्याचं फळ प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, बाह्य परिस्थिती कितीही जरी विरुद्ध असली तरी जिद्द आणि श्रद्धेने यश मिळवता येत असते. जय जय रघुवीर समर्थ.